मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्टमध्ये सामंजस्य करार। महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात एआय आधारित डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी झाल्याची माहिती। कुणाल कामरानं चाहत्यांची माफी मागत दिलं सुट्टीचा खर्च करण्याचं आश्वासन। पोलिसांनी चाहत्यांना चौकशीला बोलावल्यानं कामराची एक्स पोस्ट। पुण्यातील येरवडा भागात कोयता गँगची पुन्हा दहशत। रात्रीच्या वेळी लोकांच्या दारावर कोयते मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। 900हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीत 1.74% वाढ। अझिथ्रोमायसिन, आयब्रुफेन्सर, हृदयरोग, मधुमेह या विकारांवरील औषधं महागली। उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांसाठी उन्हाळी विशेष गाड्या। 7 एप्रिल ते 5 मे पर्यंत मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाड्या धावणार। वर्ध्याच्या पवनारमध्ये अवकाळी पावसाच्या सरी। केळी आणि पपई पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। जालन्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका। काढणीला आलेल्या गव्हाचं आणि मका पिकाचं नुकसान। हिंगोलीत 1.5 एकरावरील केळीच्या बागेचं अज्ञाताकडून नुकसान। अज्ञात व्यक्तीनं 2000 केळीची झाडं कापून टाकली। सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। म्हसवड परिसरात शेतांमध्ये उभ्या असणाऱ्या पिकांना तडाखा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।